लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत। यूथ बदल घडवायची ताकद या नावावरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की यामध्ये तरुणांनी कोणत्या तरी सामाजिक प्रश्नाच्या जाणीवेने बदल कसा घडू शकतो याचं कथानक असणार। आपला अंदाज काहीसा बरोबर ठरतो। या चित्रपटामधले 6 युवक सहज असे फिरायला म्हणून जातात आणि ते जात असताना एका खेड्यामध्ये एका हॉटेलमध्ये जात असताना त्यांना असं कळतं की इकडे फुकट पाणी मिळत नाही आणि त्याच वेळेला टँकरने पाणी विकत एका गावात पाठवलं जाते। हा सगळा प्रकार काय आहे म्हणून त्यांचं कुतूहल वाढतं। एका गावात जातात आणि पाण्याची भीषण समस्या पाहून ते तो प्रश्न सोडवायचा कसा प्रयत्न करतात याभोवती या चित्रपटाचं कथानक आहे। हेतू चांगला आहे, मांडणी प्रामाणिक आहे, परंतु हा सगळा प्रकार काहीसा सामान्य दर्जाचा अथवा वरवरचा झालेला आहे। दिग्दर्शक राकेश कोडाळकरनी प्रयत्न तर केलेला आहे, परंतु प्रयत्न फारसा आपल्या मनाला भिडत नाही। एक सर्वसामान्य स्वरूपाचं मनोरंजन असं या चित्रपटाचं स्वरूप झालेलं आहे। त्यामुळे ठीक आहे, एक यूथ नावाचा चित्रपट आपण पाहिला एवढीच आपल्याकडे नोंद होते। चित्रपट पूर्णपणे आपल्या अपेक्षेप्रमाणे वळण घेतो, परंतु चित्रपटाचा जो अगदी शेवट आहे ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो तो त्यांनी अनपेक्षित आणि असा धक्कादायक केलेला आहे। चित्रपटाचा एकूण प्रवास आपल्याला अपेक्षित असतो अशाच घटनाक्रमानुसार होतो हे काहीसं मारक ठरलेलं आहे। तरी चित्रपटाचा क्लायमॅक्स थोडासा धक्कादायक आहे, पण तो धक्कादायक शेवट चित्रपटाची उंची वाढवण्यात मात्र यशस्वी ठरलेला नाही आहे। चित्रपटामध्ये 6 युवकांपैकी नेहा महाजन ही ब्रेन आणि ब्युटी यांचा उत्तम वापर करून अभिनय करते। तिचं इम्प्रेशन, तिचं एक्सप्रेशन छान पडलेलं आहे। इतर युवकांमध्ये 2 अक्षय आहेत, ते नवखे वाटत नाही। मीरा जोशी लक्षवेधी वाटते। तर त्याचबरोबर विक्रम गोखले, सतीश पुळेकर आणि सयाजी शिंदे असे 3 नामवंत कलाकार आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटतात। सयाजी शिंदेने तर गाण्याच्या रूपातून आपल्यासमोर येतो आणि त्याच्यातून पाण्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे त्याची थोडीशी अभंगाच्या माध्यमातून थट्टा मस्करी करण्यात आलेली आहे। चित्रपटामध्ये गीतसंगीताला वाव आहे। युवकांची भाषा घेऊन हा चित्रपट येतो। प्राणी समस्या सोडवण्यासाठी जी काही मदत हवी असते त्यासाठी ते सोशल मीडियाचा कशा पद्धतीने वापर करतात हे सुद्धा एक आपल्याला बऱ्यापैकी दर्शन घडतं। चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी बऱ्यापैकी झाली होती। चित्रपटाचा हेतू चांगला आहे, परंतु हा चित्रपट एका सामान्य पातळीच्या वर जाण्यात अपयशी ठरलेला आहे याचं राहून राहून वाईटही वाटतं आणि आश्चर्य देखील वाटतं। या चित्रपटाला 2.5 स्टार।